भाषेचा निर्णय सरकारनं रद्द केल्यानंतर वरळी येथे उबाटा गटाच्या आणि मनसे गटाचा एक मेळावा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही पाहू शकता इथे बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि त्या बॅनरवरती जो मजकूर लिहिला आहे तो मजकूर हा शिंदे गटाला डिवचणारा मजकूर लिहिण्यात आला आहे। जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबई ठाकरे बंधूंकडे या, नाहीतर कायमचे गुजरातला पोचाल, आम्ही गिरगावकर, अशा प्रकारे मजकूर त्यावरती लिहिण्यात आला आहे। त्याचा आता मात्र या बॅनर नंतर शिंदे गटाकडून याला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाणार आहे हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। त्याचबरोबर अजून एक बॅनर सुद्धा जर तुम्ही पाहायला गेला तर अजून सुद्धा एक बॅनर हा इथे लावण्यात आलेला आहे आणि तो त्यावरती सुद्धा एक मजकूर असा लिहिण्यात आला आहे की महाराष्ट्रात मराठीसाठी ठाकरेच, आणि त्यानंतर असं लिहिलंय की ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या, कोणत्या महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचं आहे, आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत, आम्ही गिरगावकर, अशा प्रकारचा मजकूर सुद्धा त्यावरती लिहिण्यात आला आहे। त्यामुळे हे दोन्ही जे बॅनर आहेत हे दोन्ही आता बॅनर हे बोलके आहेत आणि आता मात्र 5 तारखेला याच डोममध्ये सभा होणार आहे आणि त्या सभेनंतर कशा प्रकारे विरोधकावरती हे दोन्ही भाऊ जे आहेत ते कशा प्रकारे त्यांच्यावरती टीका करणार आहेत, सरकारवरती टीका करणार आहेत, हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। त्याचबरोबर या बॅनर नंतर आता उद्या यावरती शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई, वरळी।